नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 5 तारखेला जमा होणं अपेक्षित होते, परंतु 5 तारीख सुद्धा येऊन गेली तरी सुद्धा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत नाहीत. सुरुवातीला जून जुलैचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 5-6 तारखेला जमा झाले. 5 तारीख ही राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व योजनांचे पैसे जे मासिक अनुदानाच्या संदर्भात ज्या योजना राज्य सरकारच्या माध्यमातून चालवल्या जातात त्या योजनांचे पैसे हे 5 तारखेला त्यांच्या खात्यामध्ये जमा करावे या संदर्भात अधिकृतपणे राज्य सरकारच्या माध्यमातून घोषणा केलेली आहे. संबंधित कलेक्टर ऑफिस असेल, संबंधित विभागांच्या माध्यमातून सुद्धा वेळोवेळी सांगण्यात आलंय. परंतु मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या संदर्भात मात्र आता उलट होत आहेत. 1-2 महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 5 तारखेला जमा केले, मात्र त्यानंतरचे प्रत्येक महिन्याला हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वेळेत जमा होत नाहीत. कधी कधी तर 6 तारीख, कधी कधी 7 तारीख, कधी कधी 8 तारीख, कधी कधी 10 तारीख असे 4 ते 5 दिवस एक्स्ट्रा घेऊन हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होतात. इतर योजनांच्या संदर्भात संबंधित जो मंत्री असतो किंवा संबंधित विभाग प्रमुख असतो तो सोशल मीडियावरती त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडल असेल किंवा फेसबुक असेल किंवा यूट्यूब असेल किंवा इतर जे प्लॅटफॉर्म आहेत त्या सर्व प्लॅटफॉर्मवरती ती लोक अपडेट देतात की यावेळेस 2 दिवसामध्ये 3 दिवसामध्ये संध्याकाळी उद्यापासून हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होतील. त्यामुळे लाभार्थ्यांना एक आशा निर्माण होते आणि काळजी त्यांची मिटते. परंतु संजय गांधी निराधार अनुदान योजनेसंदर्भात आतापर्यंत कोणताही अधिकारी, कोणताही मंत्री किंवा विभाग प्रमुख याने कोणत्याही प्रकारची माहिती दिलेली नाही की बाबा यावेळेस पैसे लेट येतील किंवा थोडीशी अडचण आहे, या सगळ्या गोष्टी सांगितल्या पाहिजे. कारण माझा निराधार बांधव हा इतर योजनांच्या सारखा नाहीये. इतर योजना ज्या आहेत ते हे त्यांना त्यांची प्रगती करण्यासाठी त्या योजनेचा लाभ घेतात. शेतकरी असतील किंवा इतर अवजारे असतील किंवा ट्रॅक्टर असतील किंवा काही वेगवेगळ्या असतील किंवा कर्ज स्वरूपाच्या योजना असतील, त्या योजना ह्या त्यांच्या प्रगतीसाठी असतात. मात्र संजय गांधी निराधार अनुदान योजना ही जगण्यासाठी आहे. त्यामुळे या जगण्यासाठी असलेल्या योजनेला मात्र अशा पद्धतीचा जर वेळ खाऊपणा जर निर्माण झाला तर या ठिकाणी माझ्या निराधार बांधवांना नाहक त्रास होतोय. कारण मित्रांनो, जे आजारी लोक आहेत की जे वृद्धपकाल योजनेचे लाभार्थी आहेत त्यांना हे जे 1500 रुपये येतील त्या 1500 रुपयामध्ये आल्यानंतर त्यांचा किराणा होणार आहे, त्यांचा मेडिकलचा खर्च त्या ठिकाणी भागणार आहे, गोळ्या औषधं त्यांना विकत घ्यायचे आहेत. कारण प्रत्येकाने प्रत्येकाला वेळ दिलेली असते की बाबा माझा असा हप्ता येणार आहे आणि मी त्या दिवशी तुम्हाला पैसे देईल वगैरे सगळ्या गोष्टी. अनेक लाभार्थ्यांच्या माध्यमातून मला कमेंट्स किंवा मेसेज येतात, फोन येतात की सर आमच्यावरती कर्ज होतोय, आम्हाला वेळेत पैसे येत नाही, आम्हाला औषधं घेता येत नाही, आम्हाला किराणा घेता येत नाही, भाजीपाला घेता येत नाही, कारण हे पैसे जेव्हा येतील तेव्हाच आम्हाला काहीतरी करता येतील. अशा पद्धतीची परिस्थिती असताना संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या संदर्भात राज्य सरकारने एक फिक्स अशी तारीख करणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, मी सुद्धा समजू शकतो, माझे लाभार्थी सुद्धा समजू शकतात की बाबा कधीतरी तांत्रिक अडचणी असू शकतात, निधीची उपलब्धताचा प्रॉब्लेम असेल किंवा मंत्रिमंडळाची मंजुरी असेल, शासन निर्णय असेल, जे काही गोष्टी असतील त्या सुद्धा काही वेळेस कारणीभूत ठरतील. पण संबंधित अधिकारी, संबंधित मंत्री याला एकतरी वेळेस त्यांनी या ठिकाणी सोशल मीडियावरती येऊन जर अशी काही गडबड झाली तर त्या ठिकाणी जाहीरपणे सांगितलं पाहिजे किंवा तहसील लेवलला सुद्धा काहीतरी नोटीस वगैरे लावायला पाहिजे, कलेक्टर ऑफिसच्या ठिकाणी नोटीस लावायला पाहिजे, ग्रामपंचायतीच्या ठिकाणी नोटीस लावायला पाहिजे की बाबा यावेळेस असा प्रॉब्लेम आहे, 1-2 दिवस लेट. तुम्ही कदाचित काही लोकांना असं वाटेल की सर 1-2 दिवसाचा काय प्रकार आहे, 1-2 दिवस लेट येऊ शकतात, पण नाही बाबांनो. खऱ्या अर्थाने जे लाभार्थी आहेत ना त्यांना या पैशांची खूप 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 गरज असते. मी बारकाईने या गोष्टी अनुभवतोय, पाहतोय. खऱ्या अर्थाने ज्या लोकांना संजय गांधी निराधार आणि त्याच्या संदर्भात ज्या इतर योजना आहेत त्या योजनांचे हे 1500 रुपये म्हणजे 10 ते 12 ते 15 हजार रुपयाच्या समान आहेत. त्यामुळे हे पैसे वेळेत मिळणं खूप गरजेचं आहे. यासाठी सरकारने जी 5 तारीख फिक्स केलेली आहे त्याच 5 तारखेला हे पैसे दिले पाहिजे. आणि जर काही अडचण असेल तर अधिकृतपणे माहिती दिली पाहिजे, म्हणजे माझा निराधार बांधव सुद्धा त्याला ज्याला पैसे द्यायचे त्याला सुद्धा सांगू शकतो बाबा असा मेसेज आलाय, 2 दिवसात 3 दिवसात हे पैसे येतील तेव्हा मी तुला देईल. आणि जर समजा असं काही नाही झालं तर मात्र त्या ठिकाणी त्या व्यक्तीचा आणि त्या व्यक्ती संबंध खराब होऊ शकतात. कदाचित पुढच्या वेळेमध्ये त्याला मेडिसिन मिळू शकत नाही, त्यांना किराणा सामान मिळू शकत नाही, भाजीपाला मिळू शकत नाही, अशा अनेक अडचणी या ठिकाणी निर्माण होतात. याचं गांभीर्याने सरकारने लक्ष दिलं पाहिजे असं माझं या ठिकाणी वैयक्तिक मत आहे. तुम्हाला काय वाटतंय? प्रत्येकाने या ठिकाणी बोलायचंय, कमेंट्स करायचंय, कारण शांत बसून होत नाहीत. आपण काहीतरी केलं तरच ह्या सगळ्या गोष्टी होतात, अन्यथा होत नाहीत. तुमच्या समोर अनेक उदाहरणं आहेत की बाबा भांडल्याशिवाय आपल्याला आपल्या हक्काचा न्याय मिळत नाही. तुमच्या समोर उदाहरणं आहेत, मी आता बोलत नाही, पण यासाठी आपण निदान जे प्लॅटफॉर्म आहे त्या प्लॅटफॉर्मच्या ठिकाणी आपण हक्काने आपण बोललं पाहिजे. त्याचबरोबर पुढचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे की लाभार्थ्यांच्या मनामध्ये किंवा लाभार्थ्यांच्या संदर्भात अनेक प्रश्न आहेत
योजनेचा लाभ कसा घ्यावा किंवा दिव्यांग बांधव असेल त्यांना ग्रामपंचायतचा किंवा पंचायत समिती जिल्हा परिषदच्या योजनांचा लाभ कसा घ्यावा किंवा KYCचा विषय काय आहे, 25,500चा विषय काय आहे, रहिवासी दाखल्याचा विषय काय आहे, UDID कार्ड ऑफलाईन ऑनलाईनचा विषय काय आहे, बोगस दिव्यांगांचा विषय काय, संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल, विधवा महिला असेल त्यांना अनुदान वाढीच्या संदर्भात काही चर्चा आहे का, किंवा तहसील ऑफिसला जाऊन सुद्धा DBT ऍक्टिव्ह असून सुद्धा पैसे मिळत नाही, एक लोकांचे 2 महिन्याचे आले बाकीचे महिन्याचे आलेले नाही, काही लोकांना सरसकट पैसे नियमितपणे येतात आणि मध्येच बंद होतात, आधार बँक लिंक सगळं ओके असताना सुद्धा पैसे येण्यास अडचण निर्माण होते। यासाठी सरकारने एक हेल्पलाईन नंबर सुरू करणं खूप गरजेचं आहे। जर समजा एखादे हॉस्पिटल असेल त्या ठिकाणी जर आरोग्य रिलेटेड जर एखादा आरोग्य मित्राची नेमणूक केली जाते, त्याच पद्धतीने जर तहसील कार्यालयामध्ये जर आठवड्यातून जर एखाद्या अधिकाऱ्याला जर 2 तास 4 तास जरी त्या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी जरी बसवलं तरी सुद्धा त्या ठिकाणी माझ्या निराधार बांधवांचं त्या ठिकाणी प्रश्नांचं निरसन होऊ शकतं, त्यांना मार्गदर्शन मिळून त्यांना चांगल्या पद्धतीच्या योजनांचा लाभ मिळू शकतो। किंवा शासन स्तरावरती असेल, विभाग स्तरावरती असेल असं हेल्पलाईन नंबर आणि तेही चांगलं, नाहीतर फोन लावला तर कधीही बंद वगैरे या सगळ्या गोष्टी नको आहेत। कारण निराधार बांधवांना खऱ्या अर्थाने आशेची गरज आहे, त्यांना मार्गदर्शनाची गरज आहे। कारण बाकीची लोक तुमच्यापर्यंत पोहोचू शकतात, त्यांना चालता बोलता येत आहे, पण माझा दिव्यांग बांधव तो तिथपर्यंत येऊ शकत नाही, तो ॲटलिस्ट तुम्हाला फोन करून त्याची अडचणी असेल तो विचारू शकतो। जे वृद्धापकाल योजनेचे लाभार्थी आहेत त्यांना चालता येत नाही, जे आजारी लोक आहेत श्रावणबाल योजना लाभार्थी असतील, संजय गांधी निराधारमध्ये जे आजारी लोक आहेत त्यांना सुद्धा बोलता येत नाही, जाता येत नाही, आजारी आहेत, तर अशा लोकांना त्यांना त्यांच्या घरून तुमच्याशी संपर्क साधून ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी विचारता आल्या पाहिजे। यासाठी शासनाने हेल्पलाईन नंबर सुरू करणं खूप गरजेचं आहे। जर समजा हेल्पलाईन नंबर सुरू करणं जर शक्य नसेल तर निदान तहसील कार्यालयाच्या लेवलला आठवड्यातून एकदा किंवा 2दा संबंधित संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे डिपार्टमेंट आहे किंवा जी समिती आहे किंवा जे काही विभाग आहे त्या विभागाच्या ज्या टेबलाचे जे काही संबंधित अधिकारी नायब तहसीलदार असेल किंवा लिपिक असेल, अहवाल कारकून असतील किंवा एखादा IT असिस्टंट असेल, यांना आठवड्यातून एकदा तरी एका ठिकाणी बसून का बाबा संजय गांधी निराधार अनुदान योजनेसंदर्भात ज्या काही अडचणी असतील त्या सॉल्व्ह करता येतील, तुमचे प्रश्न विचारता येतील, असे या सगळ्या गोष्टी ठिकाणी केलं पाहिजे। अनेक तालुक्यांमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये असे काही आमदार खासदार आहेत की ते दरबार भरवतात, त्या ठिकाणी संजय गांधी निराधार योजना असेल किंवा इतर सुद्धा योजना असतील त्या सर्व योजनांचे त्या ठिकाणी प्रश्न त्या दरबारामध्ये मांडले जातात, त्याच्यावरती लाईव्ह लगेचच प्रश्नांची त्या ठिकाणी उत्तरं त्यांना त्या ठिकाणी मिळतात आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने निराधार बांधवांना न्याय मिळतो। अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये जर एखादी योजना सरकार जर आणते तर त्या योजनेचा लाभ संबंधित लाभार्थ्याला व्यवस्थित होत नाही तर याचा अर्थ ती योजना ही परफेक्ट नाहीये। कारण जर तुम्ही पैसा खर्च करताय पण तो पैसा तो लाभ आहे तो लाभ जर संबंधित लाभार्थ्याला जर पोहोचलाच नाही तर उपयोग काय? आता जर राज्य सरकारने जर आकडा काढला तर कितीतरी लाभार्थी असे आहेत की ती या योजनेपासून या अनुदानापासून वंचित आहेत। त्यासाठी सरकार काय करते, त्यासाठी संबंधित विभाग काय करते यासाठी प्रयत्न केले पाहिजे। यासाठी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून 2 प्रमुख मागण्या मी या ठिकाणी ठेवतोय। महत्त्वाची मागणी म्हणजे राज्य सरकारने या ठिकाणी एक फिक्स तारीख दिली पाहिजे आणि जरी तारखेमध्ये काही गडबड होत असेल तर त्या ठिकाणी संबंधित विभाग प्रमुखांनी एक VC किंवा काहीतरी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं गेलं पाहिजे की पैसे लेट येणार या कारणाने थांबलेले आहेत, काळजी करायचं, कारण असं काहीतरी बोललं पाहिजे। आणि दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे हेल्पलाईन नंबर सुरू करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून माझा लाभार्थी तुम्हाला प्रश्न विचारेल त्याचे प्रश्न त्या ठिकाणी लाईव्ह पद्धतीने सोडवले जातील। कारण आम्हालाही सुद्धा YouTube चॅनल चालवत असताना प्रत्येक वेळेस कमेंट्सला उत्तर देणं किंवा व्हॉट्सअपला उत्तर देणं नाही शक्य होत, प्रयत्न करतोय, पण किती वेळेस माझा लाभार्थी हा आमच्यासारख्यावरती डिपेंड राहिला नाही पाहिजे। तो हक्काचा शासनाचा लाभार्थी, त्याला त्या ठिकाणी बोलता आलं पाहिजे, त्याला प्रश्न मांडता आलं पाहिजे, त्याला त्या ठिकाणी परफेक्ट असं उत्तर मिळालं पाहिजे। अशा पद्धतीने 2 मागण्या ठेवून या ठिकाणी थांबतो। भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।